कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब, माझा आवाज, माझा चेहरा जरी बदलला असेल तरी माझं अस्तित्व तेच आहे। मी अजूनही तुमची नेत्राच आहे। डोळ्यासमोर मिट्ट काळोख आहे, अंधार। आपण अंधारात जसे चाचपडतो ना, तसं चाचपडणं चालू आहे। हे असं काय, कसं घडू शकतं हे? मग याआधी चमत्कारिक गोष्टी घडल्यात, आपल्या डोळ्यासमोर घडल्या। अगदी अस्तिकाचं नाक होण्यापर्यंत आपण गोष्टी पाहिल्या आहेत चमत्कारिक। पण आता हे नेत्राचं रूप, तिच्याशी नेत्रा म्हणून कसं बोलायचं, तिला स्वीकारायचं कसं, काहीच कळत नाहीये। स्वीकारावं तर लागेलच, कारण तेच सत्य आहे। पण मग हे असंच पुढे चालू राहणार? मला अजूनही शंका आहे, संशय आहे माझा, किती नेत्रा नाही अस्तिकाच आहे। मला असं अजूनही वाटतं की अस्तिका जिवंत आहे, मेली नाही आहे। आणि आपल्या घरात आली ती अस्तिका आहे, नेत्रा नाही। नाही भाऊजी, असं नाही होऊ शकत। ती अस्तिका नाहीये। हो, बघा ना, ती अगदी नेत्रासारखी बोलतेय, तिच्यासारखीच वागते। आणि मुळात अस्तिका या घरात येऊच शकत नाही। भाऊजी, जेव्हा आपल्या घरात गरुड देवाची आरती सुरू होती तेव्हा बघितली ना ती कशी रिॲक्ट झाली ते? आपल्या सगळ्यांसमोर ती नाग झाली, आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला कधीच या घरात दिसली नाही। याचाच अर्थ गरुड देवाचं अस्तित्व आहे आपल्या घरात, आणि म्हणूनच अस्तिका पाऊल सुद्धा टाकू शकत नाही आपल्या घरात। आणि भाऊजी, मला काय वाटतं माहितीये, आपल्या नेत्राचा जीव वाचला हीच खूप मोठी गोष्ट आहे। आणि अस्तिकाच्या रूपात असलेल्या नेत्राची सवय होईल आपल्याला हळूहळू। माझ्या डोळ्यांसमोर नेत्राने त्या नागाचा वध केला। इंद्राणी म्हणजे त्याप्रमाणे आपण असं समजून चोलूया की ती नेत्राच आहे। पण जर का ती नेत्राच आहे तर ती कायम अस्तिकासारखीच दिसणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।